चला मॅचला पहिल्या चेंडूवरती कुठेतरी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, पण स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. पण एक धाव कंप्लीट. एका धावेने श्री गणेश झालाय किरण 11 या संघाचा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला आणि खूप चांगली बॅटिंग आता विकी करतोय आणि विकीचं चालणं खूप गरजेचं आहे. विकीचं म्हणा किंवा ओमकार लोटनकरचं म्हणा, कारण इथं नाही जर का बॅटिंग क्लिक झाली तर मात्र येणाऱ्या मॅचेसमध्ये अडचणी वाढतील. खूप चांगला ड्राईव्ह ऑफ ड्राईव्हचा फटका आणि फिल्डिंग सुद्धा तितकी चांगली बघायला मिळते. आणि योगायोग बघा, दोन्ही संघांना पराभवाला सामोरं जावं लागले. दोन्ही संघ पराभवाच्या छायामध्ये गेले ते पहिल्या मॅचमध्ये आणि या मॅचमधला विजय हा त्यांच्यासाठी मच निडेड झालाय, खूप गरजेचा आहे. ऑन साइड लाईन खेळण्याचा प्रयत्न, अडवण्याचा प्रयत्न. ओ क्या बात आहे गौरव, चेंडूला अडवत आहेत आणि जवळ जवळ चेंडू सीमारेखा पार जाईल असं वाटलं होतं, तो चेंडू अडलाय आणि फक्त एकच धाव त्या चेंडूवरती येते. पाच चेंडू आतापर्यंत खेळ झाले. धावफलक धाव बघायला गेलं तर 8. शेवटचा चेंडू मार्गस्थ पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा मोठा प्रहार केल्यानंतर बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही आणि अखेरकार षटकाची समाप्ती. डॉट चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 8. ऐकूया डीजे मार्फत एक सुमधुर संगीत. 2 मिनिटं डीजे थांबतो. व्हाईट साठी रिव्ह्यू घेतला बॅटिंग करणाऱ्या टीमनी. आता आमच्या पाटील नेटवर्कच्या डीबीएन सॉरी क्षमा असे डीबीएनच्या टेक्निकल टीमला कुठेतरी व्यस्त केलेलं आहे. आपण सर्वजण पाहतोय विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत विरार प्रीमियर लीग पर्व दुसरे. साई माऊली विरुद्ध किरण 11 दोन्ही संघांना पहिल्या सामन्यात पराभूत स्वीकार करावी लागली. मग पहिल्या सामन्यात विचार केला तर 57 असं मोठं डोंगर साई माऊली संघासमोर उभं राहिलं होतं. षटक संपलं गेलं. निर्धाव चेंडू असणाऱ्या शेवटच्या षटकाची समाप्तीनंतर धावफलक धावा लगावला गेला तर मात्र 8. ऑफसाईड लगड करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू सर मैदानाच्या थोडासा फिरताना दिसला. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धाव बघायला गेला तर 10. मग मोठे फटके खेळावे लागतील. धावफलक थोडंसं संत गतीने झालं. सर्कल क्रिकेटमध्ये आजचे 3 सामने बघितले तर 40+ धावा सुद्धा चेस झाला आणि 50+ धावाचं आव्हान चेस करताना सुद्धा थोडंसं प्रेशर बॅटिंग करण्याच्या टीम सुद्धा होतं आणि फिल्डिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये धावचीची सिंधी पंचांकडे दाद मागितली जाते. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 11. विक्की आणि ओमकार लोटनकर याचा विचार केला तर मागच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समॅनचा किताब ज्याच्या नावावरती होता तोच ओमकार लोटनकर मैदानाच्या आतमध्ये तोच फॉर्म घेऊन मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या संघासाठी खेळी करावी लागेल. आणि विक्की ज्याच्याकडे आपण पाहतो की धडकेदार बॅटिंगसाठी जाणला जातो. चांगला फटका. पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडू जात होता पण क्षेत्ररक्षक आले. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले. पिंटू स्वतः कर्णधार आपल्या संघासाठी 4 चेंडू आता त्या 4 चेंडूमध्ये फक्त 4 सिंगल धावा. धावफलक धावा बघायला गेलं तर 12. फुलटा चेंडू स्टेजच्या दिशेने चेंडू मांडल्याच्या बाहेर. कमांड डीजे. थँक्यू डीजे. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा बघायला गेलं तर 16. शेवटचा चेंडू मार्गस्थ दुसऱ्या षटकातील.
पुन्हा एकदा बॅकफुटर आले, चांगलं क्षेत्ररक्षण गौरव, पण थ्रो थोडासा वेगाने आलाय का, तर पंचांकडे दाद मागितली जाणार आहे का. अंपायर रिव्ह्यू आहे की अंपायर रिव्ह्यू ओके. बघा शेवटचा चेंडू महत्त्वाचा असणार, कारण की धावचीच्या रूपात विकेट जाणार असेल तर विक्की एक महत्त्वाचा रिव्ह्यू घेतलेला आहे. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, धावफलक धावा 5व्या चेंडूवरती 16 झालेला आहे. शेवटच्या चेंडूवरती काय घडणार काय बिघडणार, मैदानाच्या आतमध्ये येणारी काळ वेळ सांगणार आहे. हा शेवटचा चेंडू होता. आणि मैदानाच्या आतमध्ये धावचीच्या रूपात पहिला किरण इलेव्हन या संघाला विक्कीला मैदान सोडण्याचा लागणार आहे. विक्की आपला पाहतोय बॅक टू द डकआउट दिसतोय. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मकरंद संतनगर या संघाकडून, ज्याला आपण सलामीवीर बॅटर म्हणून पाहिलं जातं असा मकरंद. गोलंदाजी मारवरती हितेश आपल्या संघासाठी तिसरा षटक हातात आणि हितेश आणि मकरंद. बघा मकरंदचा विचार केला तर तुकाराम पाटील चषकमध्ये या खेळाडूच्या बॅटमधून लगातार 5 चौकार शेवटच्या षटकामध्ये आले होते. असाच मकरंद आपण पाहू शकतो. आणि पहिलाच फुलटा चेंडू, पंचांचा नोचा इशारा. एक अतिरिक्त धाव फलकामध्ये ऍड होताना नोचा पंच नोन आहे. ओके अंपायर रिव्ह्यू. इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे मैदानाचा पहिला चेंडू निर्धाव चेंडू असणार आहे. हितेश स्ट्राईक एंडवरती बांधून मकरंद. थँक्यू. फुलटॉस चेंडू आता फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा मकरंद याच्या बॅटमधून पहिला चौकार. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफल केला धाव बघायला 2-0 20 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू ऑन साईडला फटका की चांगला खेळलाय, पण धावची संधी थ्रो थोडासा कुठेतरी फेकी झाली होती, पण डायरेक्ट फेकी जर का गोलंदाजाच्या हातात असते तर कुठेतरी धावचीचा संधी बनली असती. पण एक धाव कंप्लीट. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफल का धावा 21
2-1 21 21 धावा धावफलकावरती. ऑन साइडला घेऊन गेला पडला धावचीची गणेश यांच्या सेफ आहेत आणि यास पंचांचं बोर्ड अवेट धावचीच्या रूपात ओमकार लोटंकर मैदान सोडावं लागणार आहे. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. 4 चेंडूचा आतापर्यंत घेत झाला धावफलका धावा 21 21. शुभम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पुन्हा एकदा मकरंद ऑन स्ट्राईक. याच्या बॅटमधून या षटकामध्ये एक चौकार आलाय. 4 चेंडूचा आतापर्यंत घेत झालाय 21. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू ऑन साइडला फटका सजवला होता. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण पिंटू क्षेत्ररक्षक सज्ज. एक धाव कंप्लीट होताना तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मार्ग असतो. धावफलका धावा 22 22 22 धावा. शुभम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना एक अष्टपैलू खेळाडू म्हणजे याच्याकडे पाहिलं जाते. या खेळाडूंनी सुद्धा मागच्या हंगामध्ये गणेश नगर या संघाकडून खेळताना आपल्याला प्रभावित केलं होतं आणि फक्त हलक्या हाताने दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता चेंडूला पण काहीही संपर्क नाही बॅट आणि बॉलचा आणि निर्धाव चेंडू क्षमता. अखेरकार षटक संपलं गेलं. धावफलका धावा तिसऱ्या षटकाच्या समाप्ती. 22 22. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजे मार्फत एक सुमधुर संगीत. थँक्यू. गोलंदाजी मारवरती रोहन. बघा प्लीज पिवळ्या पडद्याच्या इथे स्कूटी तुम्ही लावू नका. समोर एवढी जागा आहे तिकडे स्कूटी पार्क करा. पहिला चेंडू स्ट्रेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. चेंडूला हात लागून चेंडू गौरव यांच्या हातामध्ये केला. 23 धावा. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. शेवटचा षटक मार्गस्थ असताना एक चेंडू हातावून 23. पुन्हा एकदा खोलवर चांगला टप्पा हाताळला तेव्हा चेंडू खोलवर टप्प्याचा कुठेतरी चेंडू होता. कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता शुभमचा पण आता दोन्ही बॅटरला कुठेतरी आपल्या संघासाठी एक बिग टोटल जर का सेट करायचा असेल तर एक मोठा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करायला लागेल. पुन्हा एकदा जलद गतीने चेंडू हाताळलाय पण त्या चेंडूसाठी क्षेत्ररक्षक लावून टाकले. पंचांचा लेग बायचा इशारा. बघा रोहन जलद गतीने षटक हाताळण्यासाठी जाणला जातो. त्या ठिकाणी आपण पाहू शकता धडव्यांच्या क्षेत्ररक्षणात थोडंसं वाईट दिशेने सरकवले आणि पिंटू सुद्धा यष्टीरक्षक थोडंसं लांब उभे आहेत की माहिती आहे जलद गतीने चेंडू हाताळण्यासाठी जाणला जातो रोहन. आणि मैदानाच्या आतमध्ये सिंगलला डबलमध्ये कुठेतरी परिवर्तन करताना एक धाव होती पण क्षेत्ररक्षक थोडीशी लेसी रूपात दिसला आणि 2 धावा. धावफलका धावा बघायला गेलं तर 27 रन ऑन बोर्ड. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. जलद गतीने पुन्हा एकदा चेंडू हाताळला. बॅटची कडा लागून चेंडू थडम्यांच्या दिशेने ट्रॅव्हल होताना दिसला. शेवटचा चेंडू मार्ग असतो. धावफलका धावा 28. बघा कुठेतरी विचार केला तर किरण 11 संघ पहिल्या 2 षटकानंतर शांत आणि संयमी खेळ खेळत होते. त्यानंतर कुठेतरी धावफलक जलद गतीने वाढवण्याचा प्रयत्न चालू होते पण ते षटक रोहन यांचं एक सुंदर षटक आतापर्यंत 5 चेंडू हाताळले फक्त 6 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका आणि मैदानाच्या आतमध्ये गणेश चुकी करतोय. चुकीचं रूपांतर या शेवटच्या चेंडूवरती बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होताना दिसला. पहिल्या इनिंगची समाप्ती धावफलका धावा लगावला गेल्यात. 32 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 3-3 33 धावेचं आव्हान असणार आहे साई माऊली या संघाला. 3-3 33. चला नेक्स्ट मॅचचा टॉस असणार आहे. दोन्ही कर्णधार टॉस्को बॉक्स मध्ये यायचंय.
थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. मंडप डेकोरेटरचे ओनर यांना विनंती असेल त्यांनी आमच्या कमिटी मेंबरशी संपर्क साधायचा आहे. राजेश जगताप यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक घेणार आहोत. अर्ना 11 विरुद्ध UCC संघ. दोन्ही संघ पहिल्या राऊंडमध्ये विजय मिळवून एक कॉन्फिडन्स मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या वरती खेळताना झळकणार आहे. चला पंच, लेट्स प्लेचा इशारा. चला पंच, लेट्स प्ले. टायमर सुद्धा स्टार्ट होताना पहिला चेंडू ऑफ साईडला घेऊन काढला वैभव नीलकंठे यांनी. श्रीगणेश हे झालं एकेरी धावेने साई माऊली या संघाचा. नाणेफेकीचा कौल. अर्ना 11 गणेश स्ट्राईक एंड वरती येतोय. बॉलर बने आणि बने वरती प्रहार केलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमॉन डीजे. दोन चेंडूंचा आतापर्यंत घेत झाला. धावफलकात हवा 5. पुन्हा एकदा बॅकफुटर आले. ऑफ साईडला चेंडू घेऊन काढला. एक धाव कंप्लीट. 3 चेंडूचा आतापर्यंत घेत झाला. धावफलकात हवा 6. सन्माननीय भरतदादा आंबवले साहेब यांना विनंती असेल त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानपूर्ण व्हायचं आहे. सन्माननीय भरतदादा आंबवले साहेब यांना विनंती असेल त्यांनी व्यासपीठावर येऊन आदरपूर्वक स्थानपन्न व्हायचं आहे. चार चेंडूचा आतापर्यंत घेत झाला. धावफलकात हवा 7. कोणत्या संघाला विजयाची 7 हलक्या आहेत आणि पुन्हा एकदा ऑफ साईडला घेऊन काढला. 5 चेंडूचा आतापर्यंत घेत झाला. धावफलकात धावा बघायला गेला 8. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने चेंडू वाढलायचा बाहेर. अखेरकार षटकाची समाप्ती. चौकाराने धावफलकात धावा लगावला गेला त्या 12. चला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने वळतोय आपण. मागचा मॅच जिकडे मितेश पाटील आणि राहुल लवकर आपल्या तंबूच्या दिशेने जाताना दिसले. त्यानंतर एका खेळाडूने कमबॅक करून दिलं. तो मात्र PCC जो आता UCC कडून आपल्याला खेळून देतोय. दीपक ठाकूर ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. दीपक ठाकूर विनंती असेल मंचाच्या दिशेने यायचं. मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देऊन तुम्हाला सन्मानित करणार आहोत. पहिलाच नो चेंडू आणि अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना 13 धावा धावफलकावरती. मागे आल्या ऑन साईडला फटका चांगला सजवला होता पण मोनिश पवार तिकडे सज्ज होते. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू आतापर्यंत खेळ झाला. धावफलका धावा 14. मग विचार करतो किरण 11 संघाला 33 धावा आता कुठे डिफेन्स करायचे का साई माऊली संघ चेस करतील. कारण की मागच्या मॅचमध्ये किरण 11 संघाने चांगली लढत दाखवली होती पण ते मारुती पेंडामकर 7च्या विरुद्ध चौकार त्या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा आणि मॅच फिनिश केला गेला. आणि तिकडे एक गोष्ट कुठेतरी नडली की मैदानाच्या आतमध्ये खेळताना जर का तुम्हाला शिस्त 15 मिनिटाचा अवधी होता त्या 15 मिनिटाचा अवधीपेक्षा जास्त वेळ घेतला आणि एका खेळाडूला कुठेतरी बाहेर यावं लागलं आणि त्याच
पॅडल स्वीपचा फटका जिकडे आला त्याच ठिकाणी तो क्षेत्ररक्षक उभा होता, म्हणून सुद्धा गॅप सुद्धा जास्त मोठे मिळाले. रिव्हर्स स्वीपचा अटॅम्प मैदानाच्या आतमध्ये. या रिव्हर्स स्वीपचा अटॅम्प करताना गणेश स्वतःची हिट विकेट करून तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. कमाल डीजे. डीजे 2 मिनिट. वंश आईल 11 कर्णधार स्टेजची संपर्क साधायचा आहे. वंश आईल 11 सोनू तुमच्या संघाच्या कर्णधाराला पाठवायचं आहे, थोडं स्टेजची संपर्क साधायचा आहे. रोहन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये गोलवा टप्प्या चेंडू बॅट का किनारा आहे, विकेट कीपर का सहारा आहे. आता मैदानाच्या आतमध्ये दाद केली जाते पंचांकडे. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकात हवा 15. बघ कुठेतरी चांगलं षटक आता शुभम, कारण की पहिल्या षटकावरती जर का धावा जास्त आल्या तर या षटकामध्ये सिंगलला जास्त महत्व. कमबॅक करावं लागेल. 33 धावा डिफेन्स करणं मैदानाच्या आतमध्ये थोडंसं कठीण असणार आहे, पण कठीण काळात स्वतःला सुद्धा सांगायचं की संघर्ष तुमच्या मागे आहे. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने चांगला फटका. रोहित पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकात धावा 16. जिंकण्यासाठी अजूनही 17 धावेची गरज असणाऱ्या साई माऊली या संघाला. बॅकफुटल्यावर मारण्याचा प्रयत्न स्वतःच्या फलंदाजीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू आडला. धावचीची संधी पण डायरेक्ट हिट नाही झाले. एक धाव कंप्लीट. अखेरकार षटकाची समाप्ती. धावफलकाने धावा लगावला गेल्यात 16. एकदा डीजेला संधी. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. बारा चेंडू आणि 16 धावाची गरज असणारे मैदानाच्या आतमध्ये साई माऊली या संघाला. का किरण 11 संघ डिफेन्स. गोलंदाजी मारवरती रोहित आपल्या संघासाठी जयसाई विरार संघाकडून खेळताना सुद्धा एक तिसरं आणि महत्त्वाचं षटक हातात. आता सुद्धा तीच जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये किरण 11 या संघाकडून. पहिला चेंडू एक फुटर आले. ऑफसाईडला चेंडू घेऊन काढला. गौरीश यांच्या हातात चेंडू जाताना एक धाव कंप्लीट. धावफलक धावा 18. बघा या षटकारामध्ये जर का सिंगल आले तर कुठेतरी प्रेशर सुद्धा वाढणार आहे. एखादा गडी बाद होताना सुद्धा दिसला आपल्याला तर तो प्रेशर सुद्धा असणार आहे. की पहिल्या सामन्यामध्ये किरण 11 संघाने तेच करून दाखवलं की तिसऱ्या षटकामध्ये एकही चौकार नव्हता, पण जीत शेवटच्या चेंडूवरती चौकार आला आणि कुठेतरी सामना BVA भाग्य 11 संघाकडे कुठेतरी झुकवताना दिसला होता. आता सुद्धा 2 चेंडूवरती 2 सिंगल. 10-15चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मारवरती रोहित आपल्या संघासाठी तिसरं एक महत्त्वाचं षटक, एक निर्णायक षटक. या षटकावर कुठेतरी अवलंबून असेल की सामना कोणत्या दिशेने जाताना दिसणार आहे. 10-15चं इक्वेशन. 10-14. ऑन साइडला क्षेत्ररक्षक मोनिश पवार चुकी करतोय. चेंडू सीमारेषा बाहेर. कमान डीजे. थँक्यू. मग मैदानाच्या ऑन साईडला कुठेतरी बॅटची दिशा होती, त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू चुकी करताना चेंडू बाउंड्रीच्या बाहेर आपल्याला ट्रॅव्हल होताना दिसला. 9-10चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. आणि आता गोलंदाजाचं मनोबल सुद्धा पंचांचा वाईटचा इशारा. मग आता चौकार जर का आला तिकडे गोलंदाजाचं मनोबल सुद्धा थोडंसं पडलं होतं. 9-9चं इक्वेशन. बॉल टू बॉलचं इक्वेशन.
आणि कम बॅक करणं रोहितला सुद्धा माहिती आहे. 8-9चं इक्वेशन जर का जर डॉट तिकडे सिंगल आली असती तर प्रेशर सुद्धा साई माऊली या संघाकडे होता. त्यानंतर त्या चौकारानंतर वाईट प्रत्येक गोष्टी किरण 11 संघ कॅल्क्युलेट करावा लागेल. पुन्हा एकदा बॅकफुटला आले चेंडू इन टू द गॅप. कम ऑन डीजे. थँक्यू. शेवटचा चेंडू मार्ग असतं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. 7-5चं इक्वेशन आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल दिसणार आहे का? 7-5 क्षेत्ररक्षक थोडंसं आलं त्याला थोडीशी घाई करायची किरण 11 संघ. आणि वैभवला सुद्धा माहिती आहे संघाची जबाबदारी घेऊन एक सलामीवीर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. फुलटॉस चेंडू ऑन साइडला घेऊन जायला बने चेंडू रेपर्यंत एक धाव कंप्लीट जलद गतीने थ्रो केला होता. अखेरकार षटकाची समाप्ती धावफलकावरती शेवटच्या षटकामध्ये 6-4चं इक्वेशन असणार आहे. त्याआधी ऐकूया डीजे मार्फत एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. वंश अहिल 11 कर्णधाला विनंती असेल 6-4चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. बॉलर नेम रोहित चिकण्या. बॉलरचं नाव रहीम. ओके. पंचांचा वाईटचा इशारा. चला मागच्या मॅचचा हिरो UCC इकडे सलामी बॅटर मितेश आणि राहुल लवकर जाताना दिसत. त्यानंतर स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन आपल्या संघासाठी एक चांगला खेळ दाखवला. UCC पियू दीपक ठाकूर द मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आणि मैदानाच्या दिशेने होता. पाच 2चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आणि चेंडू सीमारेषा पार. क्षेत्ररक्षक धाव देते. कॉंग्रॅच्युलेशन साई माऊली संघ अँड हार्ड लक किरण 11. तुमच्या नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघांना शुभेच्छा. थँक्यू डीजे. चला मॅन ऑफ द मॅच दिशेने साई माऊली संघ कुठेतरी कमबॅक करताना या स्पर्धेमध्ये पुन्हा